बुलेटिनची सुरुवात एका गंभीर आणि ब्रेकिंग न्यूजने करतो आहोत, कारण केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या कथेरिया यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे। शिक्षणात भगवेकरण होणारच, देशात भगवेकरण होणारच आणि जर देशासाठी संघवाद चांगला असेल तर तो देशात आणणारच, अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री कथेरिया यांनी केलं आहे आणि त्यामुळे भाजपचा छुपा अजेंडा यातून व्यक्त होतोय का, अशा प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय। केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। शिक्षणात आणि देशात भगवेकरण होणार हे त्यांचं वक्तव्य आहे आणि त्यामुळे भाजपचा छुपा अजेंडा पुन्हा उघड झालाय का, असा प्रश्न विचारला जातोय। शिक्षा में भी भगवाकरण होगा, देश में भी भगवाकरण होगा। जो अच्छा होगा वो होगा, जो देश के लिए अच्छा होगा वो होगा। चाहे भगवाकरण हो चाहे और कुछ कारण हो, लेकिन देश के लिए यदि अच्छा है तो वो जरूर होगा। चाहे भगवाकरण हो चाहे संघवाद हो, कुछ भी। भगवेकरण जर चांगलं असेल तर ते होणारच असं ते म्हणतायत। पुन्हा एकदा ऐकूया नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते। कि शिक्षा में भी भगवाकरण होगा, देश में भी भगवाकरण होगा। जो अच्छा होगा वो होगा, जो देश के लिए अच्छा होगा वो होगा। चाहे भगवाकरण हो चाहे और कुछ कारण हो, लेकिन देश के लिए यदि अच्छा है तो वो जरूर होगा। चाहे भगवाकरण हो चाहे संघवाद हो, कुछ भी। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। जितेंद्रजी, सगळ्यात आधी, कारण आता यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, जे देशासाठी चांगलं असेल ते होईल आणि मग देशासाठी चांगलं काय आहे हे नेमकं कोण ठरवणार, असा पहिला प्रश्न आहे। आणि भाजपचा पुन्हा एकदा छुपा अजेंडा उघड होतोय का या भाषणातनं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काय यावर म्हणाल? पण जो छुपा अजेंडा आहे असं कोण म्हणतात, त्यांचा तो आता ओपन अजेंडा आहे। जेव्हा ते म्हणतात की संघवाद हा देशासाठी जर हिताचा आहे तर तो होईलच। आता संघवाद म्हणजे गोळवळकरांचे मार्गदर्शक पुस्तक, त्याच्यामध्ये दलित, ख्रिश्चन, मुसलमान हे दुहेरी नागरिकत्व पत्करावं, त्यांना या देशाचा नागरिक म्हणून अधिकार देता कामा नये, इथपासून ते चातुर्वर्ण हे सगळं झालं। भगवकरण म्हणजे काय? या देशाचा 5000 वर्षाचा विविधतेचा इतिहास, याच्यात भगवकरण कुठे आहे? आणि त्या भगवकरण हे नवीन जो इतिहास निर्माण केला जाईल तो ह्या देशाला घातक असेल का चांगला असेल हे काळ ठरवेल। म्हणजे ज्या देशाची विविधता हीच त्याची संस्कृती आहे, त्याच्यामध्ये एक चलन वृत्ती ही जर येणार असेल तर मला वाटतं हे देशासाठी घातकच ठरेल। पण आता ह्यांना वाटतंय, हे राज्यकर्त्यांना वाटतं की हा देश असा चालला पाहिजे तर चालला पाहिजे। पण त्यांनी उघडपणे यावेळेला म्हटलंय, कारण जेव्हा नरेंद्र मोदी वारंवार असं आहे की नरेंद्र मोदी कधी बोलताना दिसतच नाही तुम्हाला ह्याच्यावर, त्यांना वेळ कुठे असतो ह्यांच्यावर बोलायला। प्राची बोलते, प्रज्ञा बोलते, हा बोलतो, तो बोलतो, ते काहीच बोलत नाही, ते कुठे काय बोलतायत। त्याच्यामुळे हे जे बोलणारे पोपट आहेत, असं आहे की सुब्रमण्यम स्वामी रघुराम राजनवर बोलला, प्रधानमंत्री कुठे काय बोलले? काहीच बोलले नाही। शेवटी रघुराम राजांना काल जावं लागलं। म्हणजे असं आहे की बोलणारे पोपट ठेवलेले आहेत, ते पोपट बोलतात, ते भविष्यवाणी करतात, त्यांनी भविष्यवाणी हळूहळू खरी ठरत जाते।